नमस्कार मित्रांनो, सुप्रभात. नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजचा दुसरा दिवस आहे. आज दुसरा दिवस म्हणण्यापेक्षा काल मी गावावरून आलो आणि आता पुण्यामध्ये आहेत. तर आता आज चालले आपण मार्केटला फुलं आणण्याकरता. फुलांची खरेदी नेहमीप्रमाणे, कारण की उद्या पूजा आहे मला. आणि काल 2-3 दिवस मी गावाला गेलो, तर गावाला जाऊन आलो आणि मी एकट्याने गाडी चालवली. 1000 किलोमीटरचा प्रवास पूर्ण झाला, 1000 प्लस. आणि काय वाटलं नाही, म्हणजे माझी एक परीक्षा झाली की मी स्वतः चालवू शकतो गाडी जास्ती का. त्यामुळे मी तिरुपती बालाजी किंवा हरिद्वार असं ठिकाणी जायचं प्लॅन केला, 2 जण मिळून, तरी जाऊ शकतो. तर आता बघूयात, येणाऱ्या काही दिवसामध्ये तशा ट्रिप आपण करणार आहोत. मी करणार, ती करता मी व्हिडिओ काढेल, तुम्हाला त्या गोष्टी पाहायला मिळते. बरेच तर आज रविवार असल्यामुळं गर्दी कमी आहे. नाही तर रविवार जर नसता, आज सोमवार जर असता तर इथं खूप गर्दी असते. आज तो एक फायदा आहे आपल्याला. आणि बरेच लोक रविवार बघूनच पूजा ठरवतात, पण आज नाही पूजा मला अशी. पण मी खरं ॲक्च्युली आज येणार होतो गावावरनं, पण सगळं गणित बदललं. आमचं 3 ठिकाणाचा प्रवास होता परवाचा तुळजापूर, गाणगापूर आणि अक्कलकोट, गाणगापूर आणि खंडोबा, कर्नाटक. हे सगळं एका दिवसातच झालं. मग विचार केला विनाकारण कशाला थांबायचं, म्हणून मी कालच रात्री पुण्यात आलो. आज काहीतरी उद्योग घेता आला असता, पण उद्योग तसा काही सुदैवानं आला नाही. त्यामुळे मग आज आपण फुलं आणायला चाललो आहे. मगाशी म्हणल्याप्रमाणे फुलांची तयारी करायची आहे. म्हणजे फुलं जर मी आता आणली तर मला हार वगैरे करता येते. हार वगैरे जर मी केले आज, तर उद्या ते वापरायला बरं पडतं. नाहीतर ते विकत हार आणायचं म्हटलं ना, तर ते काही एवढं चांगले मिळत नाहीत. आता आपल्याला जशी हवी तशी फुलं आणता येतात आणि चांगलं करता येतं काम. आणि यजमानांना आवडतं बऱ्याच गोष्टी त्या मिळालेल्या. आणि मीच सध्या सर्व गोष्टी घेऊन जातो. म्हणजे माझ्यासारखे बरेच जण आहेत, ते घेऊन जात असतील सगळ्याच गोष्टी, पण मी जास्तीत जास्त विचार करतो की आपण साहित्य न्यावं. तर यजमानांना सांगायचं कमी साहित्य. तर आज आपण जास्ती व्हिडिओ करूयात मार्केटला. नेहमी असं मी स्पेशली येत नाही व्हिडिओ काढण्याकरता, मी खूप घाईमध्ये असतो. तुम्ही आता विचार करू केला असेल तुम्ही, किंवा मी व्हिडिओ काढत नाही याचा अर्थ मला काम भरपूर होतं. ज्यावेळी मला काम कमी असतं, विचार डोक्यात काही नसतात, त्यावेळी मी जास्ती व्हिडिओ काढतो. म्हणजे जेणेकरून मला तो वेळ मिळतो व्हिडिओ काढण्याकरता. आणि ज्यावेळी मला फुलं घेऊन पुढं काम करायला द्यायचं असतं, म्हणजे पूजेला, तेव्हा मग व्हिडिओ काढणं होत नाही. ज्याला खरं काम असतं तो व्हिडिओ काढतच नाही. म्हणजे जसं की मी आता, मला काम होतं इतके दिवस, 2 महिने, मी 4 महिन्यानंतर 4 वीक म्हणजे 1 महिन्यानंतर व्हिडिओ मी अपलोड केला काल. आणि आज हा व्हिडिओ शूट करतो आहे. खरं वेळ काढला पाहिजे व्हिडिओ शूट करण्याकरता. बघायचं आता आत्तापासून सुरुवात करूयात त्यासाठी. नेहमी मार्केटच्या समोर मी लावतो गाडी. आज मला गाडी लावायला जागाच नाही, त्यामुळे मी आता कुठं लावू गाडी प्रश्न पडतो. मित्रांनो, आता फुलं घेऊन झाली पूर्ण मार्केटमधून. आज एक पोतं पूर्ण भरलं आहे फुलांचं. हे पूर्ण पोतं खूप मोठं पोतं आहे. 10-20 किलो 20 किलो फुलं घेतात आपण. आज जास्ती फुलं घेतली नेहमीपेक्षा. उद्या एक छोटीशी पूजा आहे, सजावट जास्ती आहे. हे छोटीशी नाही म्हणतात, मोठी पूजा, सत्यनारायणाची पूजा आहे. माझ्याकरता सत्यनारायणाची पूजा ही मोठीच असते.
तर त्या पूजेची तयारी म्हणून मी फुलं घेतलीत. आता आपण जाऊयात घरी, फुलं घरी देऊयात आणि मग पुढचं काम होईल फुलं घरी दिल्यानंतर. आणि आता आपण गाडी स्वच्छ धुऊयात. आपण कालचा प्रवास केला आहे, गाडी स्वच्छ नाही केली, तर गाडी स्वच्छ करायला जाऊयात. ही सगळी फुलं वगैरे, ही सगळी पोतं, बरंच काय काय. तर जाऊयात घरी. आता आजच्या व्हिडिओमध्ये मला फुलं म्हणजे आज मी व्हिडिओ काढताना फुलं बघितली. फुलं स्वस्त काय काय होते आणि विड्याची पानं वगैरे थोडी महाग होती खूप. अगदी म्हणजे नेहमी म्हटलं नेमकं चाललंय काय, गणपतीचा दिवस सुरू झाले काय 10 दिवस, त्या 10 दिवसात खूप फुलं महाग असतात. तसं विड्याची पानं महाग होती, बाकी इतर फुलं स्वस्त होती. आता हा अमावस्या आहे ना, आता अमावस्येला आज अमावस्या होतं किंवा आज काय नाही, उद्यापासून पौष महिना आज संपला, उद्यापासून माघ महिना सुरू होतोय. पौष महिन्याचा शेवटचा दिवस आजचा. आज तारीख किती मला एकदा मी कन्फर्म करतो, नाही तर बोलायचं काहीतरी वेगळंच. आज आहे 18 तारीख, बरोबर. आज अमावस्या आहे, उद्यापासून पौष महिना सुरू होतो. त्यामुळं हे आहे आपलं हिंदू कॅलेंडर. त्याच्या अकॉर्डिंग जर पाहिलं तर आज अमावस्या तिथी आहे. आज अमावस्या आहे आणि प्लस आज आहे 18 जानेवारी. त्यामुळं आज गर्दी नसणार फुलांसाठी. उद्यापासून कामांची सुरुवात होईल आता. त्यामुळं तयारी म्हणून सगळं घेतलं आहे. चलो घरी. तर मित्रांनो, दिवसभर आपण आज मार्केटचं काम केलं, गाडी धुतली आणि आता आपण आलो आहे कानिफनाथ मंदिराची. आमच्या जवळचं ठिकाणी घरापासून खूप दिवस झाली, इथं आलोच नव्हतं. तर मित्र आहेत 2-3 आणि मी स्वतः. असं आता आपण चाललो वरती कानिफनाथ मंदिरात नेहमीप्रमाणे. आणि संध्याकाळी आम्ही इथं येतो दरवेळेला. संध्याकाळची एक वेगळीच मजा आहे इथं यायची. सगळा डोंगर भाग इकडला, सगळा डोंगर भाग आहे. इकडनं रस्ता आहे होळकरवाडीकडनं, हांडेवाडी चौकातनं. आणि हे इकडचा भाग सगळा भिवरी वगैरे. तुम्ही ह्या भागातले असाल तर तुम्हाला व्हिडिओमध्ये मी जे सांगतो ते नावं तुम्हाला समजतील. पण कानिफनाथ एक सुंदर ठिकाण आहे. असं रात्रीचं छान वाटतं इथे यायला. रात्रीचं चांदणं पण दिसतं. हे बघा, चांदणं रात्रीचं सुंदर दिसते. आज रविवार असल्यामुळे भरपूर लोक या ठिकाणी येतात. तर आजचा व्हिडिओ मला वाटतं मी इथं आलो आहे आणि इथंच संपेल. होता हा व्हिडिओ मी आज एडिट करणार आणि मग तुम्हाला 100% व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल. आता मी तुम्हाला दाखवतो हा सगळा हडपसरचा भाग आहे. हडपसर म्हणावं हडपसर म्हणजे इकडलं थोडंसं आमच्या इकडला भाग आहे उंडरीचा, आणि इकडला सगळा हडपसरचा भाग आहे. कानिफनाथ हे एकदम मध्य भागात आहे ना, त्यामुळे सगळं दिसतं इथून आपल्याला. इकडं हडपसर सगळे आणि इकडं सगळं आपलं उंडरी भाग, कात्रजचा सगळा इकडचा भाग, असा संपूर्ण पुणे आपण पाहतोय. तर एक मित्र खाली आहेत, ते 2 जण तिथे आहेत, त्यांचं काम चाललंय. मग आपण जाऊयात वरती दर्शनाकरता.
ही उद्याची तयारी सगळी फुलांची हार